जे काय सांगायला आलास ना ते पटापट सांग. वायफळ विषय ऐकायला मी ते रिकामा बसलो नाहीये. जे बोलायला आलास ते बोल आणि निघ इथून. गोष्ट अशी आहे, मी त्यांच्याशी बोलून ना तुम्हाला इथून बाहेर पडचा विषय सोडून घेतलेला आहे. आता उद्या नाही तर परवा तुम्ही इथून जाणार हो बाहेर. म्हणजे? अरे म्हणजे तू इथनं बाहेर जाणार, त्यांनी सबूत दिलेलं आहे. म्हणजे मी इथून सुखरूप बाहेर पडणार, माझ्या घरच्यांना भेटू शकणार तेव्हा मी मरणार नाही. बरोबर भाऊ, बोला बोला, प्लॅन काय? बाहेर जायचा प्लॅन काय? आता एवढ्यात नाही सगळं का राज्याला सांगायचं काय? हा पण एवढी तर गोष्ट एकच आहे की आता ही गोष्ट कुणाला करू द्यायची नाही, कळला? हे तुम्ही आता जे काय बोललात ना ते आपल्या दोघांमध्येच राहील. मी कोणाला काय सांगणार नाही. हा मी बाहेर जाणार. निघ. होय तर कोयता खाली का ना भीती वाटते म्हणाले. बाहेर निघ. हो जातो मी बाहेर निघ. हो जातो ना मी. आता काय करता हो? क्या पकडा सध्या सोडायला नाही त्याला. जेवण ठेवतो. हा जेवण लपवतो. जेवण लपवतो. जाऊ दे सत्या, त्याला मारणं महत्वाचं नाहीये, त्याला जेवण महत्वाचं आहे. स्वाद पटकन. क्या कोण होतास तू आणि काय झालंय तुझं? जरा आरशात जाऊन बघ, स्वतःला ओळखणार नाहीस. तुझा जेवणाच्या बाबतीतला हावरटपणा समजू शकतो, पण हे असं रानटी वागशील ना असं खरंच कधी वाटलं नव्हतं. खून, अनुजाच्या बाबांचा खून केलायस तू. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे निर्दयीपणे मारून टाकलंस त्यांना. कधी फक्त तुझा राग येत होता, पण आता लाज वाटते. लाज. तुला मित्र म्हणून घेण्याची लाज वाटते आज. मला तर तुझी तोंड बघायची इच्छा नाहीये. अरे आतापर्यंत आपण सगळे एकमेकांच्या मदतीला धावून जायचो रे. तुझ्या मदतीला कधी कोणी येईल असं मला तरी नाही वाटत. संपलं. आता तू कितीही चांगला वाग, तुझ्यावर कधीच कोणी विश्वास ठेवणार नाही. कधीच. तुझा आणि आमचा संबंध संपला आजपासून. मी त्यांच्याशी बोलून ना तुम्हाला इथून बाहेर पडचा विषय सोडून घेतलेला आहे. आता
उद्या नाही तर परवा तुम्ही इथून जाणार हो बाहेर. ए दरवाजा उघडा. दरवाजा उघडा ना रे. ऐका ना रे माझं कोणीतरी. ए उघडा ना रे दरवाजा. उघडा ना रे दरवाजा. उघडा ना दरवाजा. तुम्हाला काय वाटलं मला इथे डांबून ठेवून तुम्ही सगळे सुटणार आहात? कोणी सुटणार नाहीये. सगळे मरणार आहेत. हा सगळे मरणार आहेत. फक्त टिक्या जिवंत राहणार आहे. हा टिक्या जिवंत राहणार आहे. काय नाटकं चालली आहेत तुमची? मला बाहेर काढा ना रे प्लीज 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 बाहेर काढ. कोण आहे? लक्षात ठेवा नाहीतर माझ्याशी हे केलं नाही तर अरे बाबूराव तू होतास. अरे हाक द्यायची ना. अजून थोडा वेळ हाक दिली नसतीस ना तर डोळेच फिरवले असते. असा कसा मरून येईन ती कशी. इथून तुम्हाला मी बाहेर थोडं वचन दिलं ना तो निभाव मिळालोय. पण आता गप्पात ते येल घालू नका. निघा ताबडतोब. येल घालू नका. चला निघा. मी बाहेर जायचंय. होय मी इथून माझी सुटका होणार आहे. मी जातो. पण कसं कुठे कसं जायचं? आता तुम्ही इथनं बाहेर गेलो ना का दरुजेतून तुम्ही बाहेर शिरलात ना का डाव्या अंगाला वाला पुढं चालत गेले रस्ता तुम्हाला आपोआप कळत. हा मी तिथून बाहेर गेलो की मी वाचणार आहे. मी माझ्या घरच्यांना भेटू शकतो. हे इथे अडकून राहते. मी घरी जाईल. बाबूराव खरंच तुम्ही खरं बोलूया. तुम्ही देवा देव. हा मी निघतो. तुम्ही देवात देव. मी पाया पडतो. बाबूराव मी असं वाचलं होतं कुठेतरी की कुठल्या पण गोष्टीची खूप खूप तीव्र इच्छा असेल ना तर ती गोष्ट आपल्यालाच मिळते. माझं पण तसंच झालंय. इथून मला बाहेर पडायचं होतं ना. मी इथून बाहेर पडणार.
मी इथून एकटाच बाहेर पडणार, टिक्या वाचणार. हो ठीक आहे शेठ. लग्नाचा बस्ता बांधणे कपडे काय बांधताव? अहो निघा, हे त्या कोणी जर बघितलं ना तर आपल्या दोघांची गाठोडी वलतील. हो मग हो, कोणाला काय कळलं नाही पाहिजे. मी निघतो. माझे कपडे घेतो ना मी मागणा झाडून देईन. पण याच्यात गोळ्या कपडे सगळं तुम्हाला इथं मी बाहेर पाठवतो ना, मग हे सगळं तुम्ही नंतर पाठवणार नाही काय? हा माझ्या लक्षातच नाही आलं. मला बाहेर पाठवतात, पुढे पण पाठवा. माझे कपडे माझे कपडे पाठवा. बाबूराव नाही, मी नाही पुन्हा येणार. बाबूराव, तुमचे उपकार झाले. तुम्ही मला इथून बाहेर काढलं. कोणाला काही सांगणार ना? ठीक आहे वाचणार. जातो. थँक्यू. जय हनुमान ज्ञानुग्रह सागर जय कपितत्री लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत रामा भीमरूपी मारुद्र वज्रानुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंचना
कोण आहे इथे? प्लीज प्लीज कोण जे कोण तुम्ही आहात त्याने त्याने प्लीज प्लीज मला सोडा. मला सोडा. तुम्ही बाबूरावला प्रॉमिस दिलं होतं की मला सुखरूप घरची वाट दाखवाल, पण मग तुम्ही माझी अशी का वाट लावताय? प्लीज प्लीज मला घरी जायचं हो. मला सुखरूप सोडा प्लीज. कोण आहे? प्लीज कोण कोण आहे? कोण आहे? तुम्ही जे कोणी आहात ना, मी तुमच्याशी फोनवर बोललोय. माहिती आहे ना, तुम्ही बाबूरावला शब्द दिलाय. तुम्ही बाबूरावला शब्द दिला की मला सुखरूप घरी जाऊ द्याल. आठवतंय ना तुम्हाला? आठवतंय ना? प्लीज मला सुखरूप बाहेर काढावं. मी खूप साधा माणूस आहे. मी कोणाचं काय केलं नाही. प्लीज मला बाहेर काढावं. मी त्या सगळ्यांमध्ये मी जास्त घाबरतो ना, म्हणून तुम्ही माझी अशी मस्करी करताय ना? बोला ना काहीतरी. मला तुमची भीती वाटते हो आता. मला बाहेर काढा ना. मला सोडा ना. तुम्ही एक काम करा. मला तुम्ही घरी सोडा. माझी बायका मुलं आहेत ना, मी नाही गेलो तर कसं होणार त्यांचं? तुम्ही ते जे रिसॉर्टवर आहेत ना, त्यांना सगळ्यांना मारून टाका. मी कोणाला काहीच सांगणार नाही. इथून बाहेर गेलो की तुम्ही कोण ते कोण मी कोणाला काहीच सांगणार नाही. प्लीज प्लीज मला तुम्ही घरी सोडा. हा प्लीज प्लीज सोडा. सोडताय ना? प्लीज सोडा तुम्ही मला. मी कोणाला काहीच बोलणार नाही.